नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसंच महादेव जानकर आंदोलनस्थळी भेट देणार. पुणे रेल्वे स्थानकावर 9 तासाचा मेगा ब्लॉक. आज 5 पर्यंत विशेष मेगा ब्लॉक राहणार. फलाट क्रमांक 3, 4 पूर्णपणे बंद. अनेक गाड्याही रद्द. हिंगोलीच्या पहेणी गावात चक्रीवादळाचा तडाखा. 70 ते 80 घरांचं मोठं नुकसान. संसारोपयोगी साहित्य पावसाच्या पाण्यात भिजलं. पुण्यात कृषी विभागाची सोशल मीडियावर नोकर भरती बनावट जाहिरात करणाऱ्यावर गुन्हा दाखल. कृषी विभागाचे अधिकारी अमित रणवरे यांच्याकडून गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये महिलेच्या पर्समधील 18,000 रुपये लांबवले. तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता. अकोल्यात महिला प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश. 6 महिलांसह एका ऑटो रिक्षा चालकाला अटक. अकोल्यातील 4 गुन्ह्यात या टोळीचा समावेश असल्याचं समोर. साताऱ्याच्या वडोली भिकेश्वर येथे भीषण अपघात. भरधाव कार रस्त्यालगतच्या शिवारात पलटी. अपघातात एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. मालेगावात 10 ट्रॉली चारा शॉर्ट सर्किटनं खाक. पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान. वीज वाहिन्यांची वेळेवर दुरुस्ती झाली नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप. पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20% पोहोचला. धरणातून पिंपरी चिंचवड, हिंजवडी, IT हब आणि पुण्यातील काही भागाला पाणी पुरवठा. नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. मावळच्या देहूरोड परिसरात चोरट्यांचा 3 दुकानांवर डल्ला. चोरीच्या घटनांमुळे परिसरातील व्यापारी वर्गात धास्तीचं वातावरण. रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची व्यापाऱ्यांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.